नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर काळावर. सगळ्यात पहिला क्वेश्चन होतो मित्रांनो, राम शाळेत जातो हा कोणता काळ आहे? तर राम शाळेत जातो, जातो याच्याकरता आपल्याला हा वर्तमान काळ आहे आणि क्रिया जी आहे चाली आहे आणि हा डेली रुटीन आहे मित्रांनो. तर वर्तमान काळ जे आपलं राईट आन्सर येईल आणि बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, सीता अभ्यास करीत होती हा कोणता काळ आहे? तर सीता अभ्यास जी आहे करत होती. होतीच्याने आपल्याला कळतं हा भूतकाळ आहे मित्रांनो आणि अभ्यास होण्याची क्रिया जी आहे ती चालू होती भूतकाळामध्ये, अपूर्ण होती मित्रांनो. तो अपूर्ण भूतकाळ जे आहे आपलं राईट आन्सर होईल आणि ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, मी उद्या पुण्याला जाईन हा कोणता काळ आहे? तर मी उद्या पुण्याला जाईन याच्यानं कळतं आपल्याला हा भूतकाळ नाही आणि हा वर्तमान काळ नाही. जाण्याची क्रिया जी अजून झाली नाही आणि होणार आहे मित्रांनो भविष्यकाळामध्ये. तर भविष्यकाळ जे आपला राईट आन्सर होईल. सी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, त्याने काम पूर्ण केले हा कोणता काळ आहे? तर त्याने काम जे आहे ते पूर्ण केले हा जो आहे केले याच्याने कळतं आपला भूतकाळ आहे मित्रांनो. आणि हा कसा भूतकाळ आहे? काम जे करण्याची क्रिया जी आहे पूर्ण झालेली आहे. तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर होईल आणि हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, ती गाणी गाते हा कोणता काळ आहे? ते ती गाणी गाते तर हा काळ जो आहे मित्रांनो हा आहे वर्तमान काळ. तर ती गाणी गात आहे, रुटीन आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, आम्ही खेळत होतो हा कोणता काळ आहे? तर आम्ही खेळत होतो. तर आम्ही खेळत होतो हा जो काळ आहे मित्रांनो तो आहे आम्ही खेळत होतो. तर हा अपूर्ण भूतकाळामध्ये आम्ही खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही. तर अपूर्ण भूतकाळ जे आहे ती आपला राईट आन्सर येईल. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, तो पत्र लिहिल हा कोणता काळ आहे? तर तो पत्र लिहिल हा जो काळ आहे मित्रांनो तो पत्र लिहिण्याची क्रिया झालेली नाही. लिहितो असं नाही आणि पत्र लिहील म्हणजे भविष्य काळामध्ये सांगितलं गेलेलं आहे. इथे भविष्य काळ जे आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, मी जेवलो हा कोणता काळ आहे? तर मी जेवलो, जेवण्याची क्रिया ती झालेली आहे मित्रांनो भूतकाळामध्ये आणि मी जेवलो काम जे आपल्या क्रिया जी आहे जेवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. तर पूर्ण भूतकाळ म्हणजे जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो मित्रांनो, विद्यार्थी अभ्यास करतात हा कोणता काळ आहे? तर विद्यार्थी अभ्यास करतात हा जो काळ आहे मित्रांनो तर विद्यार्थी अभ्यास करतात आहे करण्याची क्रिया जी आहे ती पूर्ण नाही झालेली आणि भूतकाळामध्ये नाही मित्रांनो. तर विद्यार्थी जे अभ्यास करतात रुटीन सांगितलं गेलेलं आहे इथे. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते वर्तमान काळामध्ये येईल. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो मित्रांनो, तो धावत होता हा कोणता काळ आहे? तर तो धावत होता हा जो काळ आहे मित्रांनो तो आहे तो धावत होता. तो होता ज्याने आपल्याला कळतं हे भूतकाळामध्ये होतं आणि धावत होतं. धावण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही. तर अपूर्ण भूतकाळ जे आहे आपलं राईट आन्सर होईल. हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो मित्रांनो, मी उद्या येईल हा कोणता काळ आहे? तर मी उद्या येईल हा जो काळ आहे मित्रांनो तो आहे मी उद्या येईन. येण्याची क्रिया झालेली नाही आहे आणि वर्तमान काळात सुद्धा नाही. तर हे काळ जे आहे आपला तो भविष्य काळ आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन होता आपला 12वा क्वेश्चन मित्रांनो, ती हसली हा कोणता काळ आहे? तर ती हसली हा जो काळ आहे मित्रांनो तो आहे वर्तमान काळ. तो भूतकाळ नाही मित्रांनो. तो वर्तमान काळामध्ये येईल आणि बी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न येतो आपला 13वा, आम्ही रोज व्यायाम करतो हा कोणता काळ आहे? तर आम्ही दररोज रोज व्यायाम करतो हा जो काळ आहे मित्रांनो व्यायामची क्रिया जी आहे आपली रुटीनची आहे तो वर्तमान काळामध्ये येईल आणि आपला राईट आन्सर ए होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, तो पुस्तक वाचत होता हा कोणता काळ आहे? तर तो पुस्तक वाचत होता याच्याने आपल्याला कळतं हा भूतकाळ होता आणि वाचण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे हे अपूर्ण भूतकाळ येतोय. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 होतं मित्रांनो, ती नाचेल हा कोणता काळ आहे? तर ती नाचेल व क्रिया झालेली नाही मित्रांनो आणि होत सुद्धा नाही आहे. तर हा कोणता आहे? ती नाचेल ते भविष्य काळामध्ये येते. तर सी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 आहे मित्रांनो,
मी काम केले हा कोणता काळ आहे, तर मी काम केले हा जो काळ आहे मित्रांनो, हा आहे काम. मी काम केले करण्याची क्रिया जी झालेली आहे मित्रांनो, भूतकाळामध्ये झालेली, पूर्ण झालेली, तर हा पूर्ण भूतकाळ येईल. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, तो दूध पितो हा कोणता काळ आहे, तर तो दूध पितो हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे तो दूध पितो. तो हा काळ जो आहे वर्तमान काळ आहे. तो पिण्याची क्रिया आहे आपली, ते जे आपलं राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, विद्यार्थी खेळत होते, तर हा कोणता काळ आहे, तर विद्यार्थी खेळत होते. तर खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही आणि क्रिया जी आपली ती भूतकाळामध्ये आहे, तर होतीच्या आणि करता आपल्याला तर आपलं जे राईट आन्सर येईल इथं ते येईल अपूर्ण भूतकाळ, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 येतो, आम्ही जिंकू हा कोणता काळ आहे, तर आम्ही जिंकू हा जो काळ आहे मित्रा, तो जिंकण्याची क्रिया झालेली नाही आणि चालीसुद्धा नाही. तर हा जो काळ आहे तो आपला भविष्य काळामध्ये येते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आईने स्वयंपाक केला हा कोणता काळ आहे, तर आईने स्वयंपाक केला हा जो काळ आहे मित्रांनो, केला म्हणजे हा जो आहे भूतकाळ आहे आणि क्रिया झालेली पूर्ण झालेली मित्रांनो, तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, मी शाळेत जातो हा कोणता काळ आहे, तर मी शाळेत जातो हा जो काळ आहे मित्रांनो, हा आहे वर्तमान काळ. जाण्याची क्रिया आहे, झाली आहे वर्तमान काळात, तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, ती कविता म्हणत होती हा कोणता काळ आहे, तर ती कविता म्हणत होती हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे ती होती याच्यानं आपल्याला कळतं हा भूतकाळ आहे आणि क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाही मित्रांनो, तो अपूर्ण भूतकाळ म्हणजे जे आपलं राईट आन्सर येईल, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो मित्रांनो, तो उद्या येईल हा कोणता काळ आहे, तर तो उद्या येईल हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे तो उद्या येईल हा म्हणजे येईल याच्यानं आपल्याला कळतं हा भविष्य काळ आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, आम्ही सामना जिंकलो हा कोणता काळ आहे, आम्ही सामना जिंकलो हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे आज जिंकलो म्हणजे हा भूतकाळामध्ये येते आणि क्रिया जी आहे आपली पूर्ण झालेली आहे, तर पूर्ण जो आहे भूतकाळ आपला राईट आन्सर येईल, हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 25वा येतो मित्रांनो, ते अभ्यास करतात हा कोणता काळ आहे, तर ते अभ्यास करतात हा जो काळ आहे मित्रांनो, ते आहे वर्तमान काळात क्रिया चालली आहे, ते अभ्यास करतात आणि क्रिया जी आहे ती रूटीनमध्ये आहे, तर वर्तमान काळ जे आपलं राईट आन्सर येईल, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मी पत्र लिहित होतो हा कोणता काळ आहे, तर मी पत्र लिहित होतो हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे मग पत्र लिहित होतो, तो होतोच्या आणि आपल्याला कळतं भूतकाळ आहे आणि ते लिहित होतो म्हणजे आपली क्रिया जी आहे पूर्ण झालेली नाही आहे, तर अपूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आपला 27वा, ती परीक्षा देईल हा कोणता काळ आहे, तर ती परीक्षा देईलच्यानं आपल्याला कळतं हा वर्तमान काळ नाही आणि भूतकाळ नाही, तर हा जो काळ आहे मित्रांनो हा भविष्य काळ आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, तो घरी गेला हा कोणता काळ आहे, तर तो घरी गेला हा जो काळ आहे मित्रांनो, गेल्याच्यानं कळतं आपल्याला भूतकाळ आहे आणि घरी गेले जाण्याची क्रिया पूर्ण झालेली, तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर होईल, डी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, मुले खेळतात हा कोणता काळ आहे, मुले खेळतात तर हा जो आहे ते भूतकाळ नाही मित्रांनो आणि भविष्य काळ आहे नाही, मुले खेळतात तर क्रिया जी चाली वर्तमान काळात, तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ती गात होती हा कोणता काळ आहे, तर ती गात होती हा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे गात होती, होतीच्यानं आपल्याला कळतं भूतकाळ आहे आणि ती गात होती म्हणजे पूर्ण झालेली नाही क्रिया, तर अपूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर होईल, हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मी उद्या भेटेन हा कोणता काळ आहे, तर मी उद्या भेटेन हा जो काळ आहे मित्रांनो भेटेन, तर हा भेटेनच्यानं आपल्याला कळतं हा भूतकाळ नाही आणि वर्तमान काळ, तर हा भविष्य काळ आहे मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, त्यांनी घर बांधले हा कोणता काळ आहे,
तर त्यांनी घर बांधले. हा जो काळ आहे मित्रांनो, बांधल्याच्या न कळता आपल्याला भूतकाळ आहे आणि क्रिया जी आहे पूर्ण झालेली, तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर होईल. डी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वडील ऑफिसला जातात हा कोणता काळ आहे? तर वडील ऑफिसला जाताना आपल्याला कळतात हा वर्तमान काळ आहे आणि हा चालली आहे वर्तमान काळात क्रिया, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तो धावत होता हा कोणता काळ आहे? तो धावत होता हा जो काळ आहे मित्रांनो, धावत होता अचानक आपल्याला कळतं हा भूतकाळ आहे आणि तो धावत होता, धावण्याची क्रिया चालली होती भूतकाळामध्ये, तर अपूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो मित्रांनो, आम्ही सहलीला जाऊ हा कोणता काळ आहे? तर आम्ही सहलीला जाऊ याच्यानं कळतं आपल्याला भूतकाळ नाही आणि वर्तमान काळसुद्धा नाही, हा भविष्य काळ आहे मित्रांनो. सहलीला जाणार आहोत, तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर का ही PDF जर का लागत आहे, इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली व्हॉट्सअप ग्रुपची. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 36वा, तिने पत्र लिहिले हा कोणता काळ आहे? तर तिने पत्र लिहिल्याच्यानं आपल्याला कळतं हा जो आहे तो भूतकाळ आहे मित्रांनो आणि पत्र लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळामध्ये, तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो मित्रांनो, मी अभ्यास करतो हा कोणता काळ आहे? तर मी अभ्यास करतो हा जो काळ आहे मित्रांनो, हा काळ आहे अभ्यास करतो म्हणजे वर्तमान क्रिया चालली आहे, तर वर्तमान काळ जे आपलं राईट आन्सर येईल. बी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 38वा क्वेश्चन येतो, ते जेवत होते हा कोणता काळ आहे? तर ते जेवत होते हा जो काळ आहे मित्रांनो, ते जेवत होते म्हणजे हा भूतकाळ आहे आणि हा जेवणाची क्रिया पूर्ण झालेली नाही भूतकाळामध्ये, तर अपूर्ण भूतकाळ जे आहे आपलं राईट आन्सर येईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ती डॉक्टर होईल हा कोणता काळ आहे? तर ती डॉक्टर होईल हा जो काळ आहे मित्रांनो, हा काळ आहे होईलच्या न कळता आपलं भविष्य काळ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो मित्रांनो, त्याने उत्तर दिले हा कोणता काळ आहे? तर त्याने उत्तर दिले हा जो काळ आहे मित्रांनो, तो काळ आहे पूर्ण भूतकाळ, म्हणजे दिलेच्यानं आपल्याला कळतं भूतकाळ आहे आणि उत्तर दिले पूर्ण भूतकाळ आहे, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, तो धावतो हा कोणता काळ आहे? तर तो धावतो, धावण्याची क्रिया चालली आहे मित्रांनो आणि हे वर्तमानात काळ चालली आहे, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, ती वाचत होती हा कोणता काळ आहे? तर ती वाचत होतीच्यानं आपल्याला कळतं हा भूतकाळ आहे आणि वाचत होती म्हणजे हा अपूर्ण क्रिया आहे, तर अपूर्ण भूतकाळ आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, मी नोकरी करीन हा कोणता काळ आहे? तर मी नोकरी करीन म्हणजे हा भविष्य काळामध्ये जाते नोकरी करण्याची, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, ते गावाला गेले हा कोणता काळ आहे? तर ते गावाला गेले हा जो काळ आहे मित्रांनो, तो गेल्याच्यानं आपल्याला बघतं हा भूतकाळ आहे आणि गावाला गेले जाण्याची क्रिया पूर्ण झाली, तर पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो मित्रांनो, विद्यार्थी शिकतात हा कोणता काळ आहे? तर विद्यार्थी शिकतात हा जो काळ आहे मित्रांनो, हा वर्तमान क्रिया जे चालली आहे, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, मी बोलत होतो हा कोणता काळ आहे? तर मी बोलत होतो हा जो काळ आहे मित्रांनो, होतोच्यानं आपल्याला कळतं हा भूतकाळ आहे आणि बोलत होतो म्हणजे अपूर्ण क्रिया आहे, तर अपूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, तो उद्या खेळेल हा कोणता काळ आहे? तो उद्या खेळेलच्यानं कळता आपल्याला हा भविष्य काळ आहे मित्रांनो, भूतकाळ नाही आणि वर्तमान काळ नाही, तर भविष्य काळ जे आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो, तिने परीक्षा दिली हा कोणता काळ आहे? तर तिने परीक्षा दिलीच्यानं कळतं आपल्याला हा भूतकाळ आहे. परीक्षा दिली म्हणजे परीक्षा देण्याचं काम जे पूर्ण झालेलं आहे, तर परीक्षा दिली म्हणजे हा पूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर येईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आई स्वयंपाक करते हा कोणता काळ आहे? तर आई स्वयंपाक करते हा जो काळ आहे मित्रांनो, करते म्हणजे क्रिया चाली आहे आणि वर्तमान काळात चालली आहे. तर स्वयंपाक करते तर वर्तमान काळ जे आपलं राईट आन्सर येईल. ऑप्शनमध्ये ए आपलं ॲन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला 50वा, ते काम करत होते हा कोणता काळ आहे? ते काम करत होते. तर होतेच्यानं आपल्याला कळतं जे काळ तो आहे भूतकाळामध्ये होता आणि करत होते म्हणजे क्रिया जी आहे पूर्ण झालेली नाही. तर अपूर्ण आहे, अपूर्ण भूतकाळ जे आपलं राईट आन्सर होईल. बी जे आपलं राईट आन्सर येईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि WhatsApp ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.